तर आज आपण इकोटास बोलसचे यूजेस पाहणार आहोत आणि कोणत्या कंडिशनमध्ये घेतली पाहिजे, किती घेतली पाहिजे. आज फुल रिव्ह्यू करणार आहोत इकोटास बोलसचा. तर आपण पाहू. तर इकोटास बोलस ही एक प्रोबायोटिक बोलस आहे. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, अमायनो ॲसिड अँड ग्रोथ ऑफ स्टिम्युलंट आहे. तर आपण याचे कॉम्पोजिशन पाहू. तर याच्यामध्ये सॅचरोमायसिस सेरेविसायसिस, नंतर लॅक्टोबॅसिलस स्पोरोजिन्स, ॲस्पॅरगिलस ओरजी, नंतर बायोटिन, डिएल मिथेओनिन, झिंक सल्फेट, कोबाल्ट सल्फेट, कॉपर सल्फेट, फ्रुक्टो ऑलिगोसॅचाराइड. तर असे हे कॉम्पोजिशन आहे. तर या एका स्ट्रिपमध्ये 8 बोलस असतात आणि एक इंटास कंपनीची बोलस आहे, एक स्टँडर्ड कंपनीची बोलस असून याचा एक रिझल्ट 1 नंबर आहे. सगळ्यात भारी रिझल्ट आहे या बोलसचा. तर 99 रुपये प्राइस आहे एका स्ट्रिपची. तर प्रोबायोटिक म्हणजे काय, तर जनावरमध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरिया असतात, एक बॅड बॅक्टेरिया आणि एक गुड बॅक्टेरिया. बॅड बॅक्टेरिया काय करतात, आजार डेव्हलप करतात, म्हणजे की आजार उत्पत्ती करतात, जसे की निमोनिया म्हणा, बाकी कोणते आजार. तर गुड बॅक्टेरिया काय करते, तर डायजेशन इम्प्रूव्ह करतात, विटॅमिनचे प्रोडक्शन वाढवतात, इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपण मायक्रोबियल फ्लोरा असं म्हणतो. आणि जे गुड बॅक्टेरिया आहेत ते मायक्रोबियल फ्लोराची नॉर्मल रेंज मेंटेन ठेवण्याचं काम करतात आणि ते प्रोबायोटिकपासून भेटतात. तर प्रोबायोटिक म्हणजे काय, तर एक गुड बॅक्टेरिया असतात, ते काय करतात, तर डायजेशन इम्प्रूव्ह करतात, नंतर प्रॉपर वर्क ठेवतात डायजेशन सिस्टीममध्ये. आणि प्रेबायोटिक म्हणजे काय, तर ते प्लॅन्ट फायबरपासून भेटतात, जसे की कार्बोहायड्रेट. ते काय करतात, तर जे प्लॅन्ट फायबर आहे ते प्रोबायोटिक खातात आणि डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह करण्याचे काम करतात, स्वतःची ग्रोथ ही वाढवतात. तर प्रोबायोटिक हे इंटेस्टाईनमध्ये असतात आणि प्रेबायोटिक जे प्लॅन्ट फायबर ते आपण चारा, गवत म्हणा त्यांच्यातून इंटेस्टाईनमध्ये जातात आणि इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर प्रोबायोटिक त्यांना खातात व जे बॅड बॅक्टेरिया आहेत त्यांना सुद्धा किल करण्याचे काम हे प्रोबायोटिक करतात आणि डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह करतात. नंतर GIT ट्रॅक एक हेल्दी ठेवण्याचे काम प्रोबायोटिक करतात. तर अशा पद्धतीने इकोटास बोलस ही काम करते. तर इकोटास बोलसचा आपण वापर पाहू. तर कोणत्या कंडिशनमध्ये इकोटास बोलसचा आपण वापर करतो, तर लॉस ऑफ ॲपेटाईट, म्हणजेच की जनावरांमध्ये भूक ही लागत नसेल तर एक भूक वाढ करण्याचे काम करते. नंतर जनावर जर डायरिया झाला असेल त्या कंडिशनमध्ये सुद्धा दिली जाते. नंतर जनावर आजारी असेल, कुचंबले असेल, अन्न चाराही खात नसेल तर त्या कंडिशनमध्ये एक दिली जाते. जर शेणामध्ये गवत ही येत असेल, म्हणजेच की इंडायजेशन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये एक दिली जाते. आणि जर जनावर आजारी असेल आणि त्याला अँटीबायोटिक बोलस किंवा इंजेक्शन दिले असेल तर काय करते इंजेक्शन, ती अँटीबायोटिक, तर ते बॅक्टेरिया असतात, म्हणजे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया, त्यांना किल करतात. मग त्याच्याबरोबर आपण एक प्रोबायोटिक जर बोलस दिली तर एक त्यांची जी वाढ, जे गुड बॅक्टेरिया आहेत ते त्यांची जी नॉर्मल रेंज मेंटेन ठेवण्याचे काम करतात. नंतर रुमेन pH मेंटेन ठेवण्याचे काम करतात. नंतर भूक वाढवते, पचनक्रिया चांगली ठेवते. नंतर जनावर हेल्दी ठेवण्याचे काम करते. नंतर मायक्रो फ्लोराची ग्रोथ वाढवण्याचे काम करते. त्याच्यामुळे डॉक्टर जर अँटीबायोटिक दिले असेल त्या बोलस किंवा इंजेक्शन, त्याबरोबर इकोटास कोणतेही प्रोबायोटिक प्रिबायोटिक बोलस प्रिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतात. तर आपण इकोटास बोलसचे एक डोसेस पाहू. तर मोठे जे म्हैस असेल, जर्सी गाय असेल, त्यांच्यामध्ये सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी एक बोलस असे आपण 4 ते 5 दिवसाचे ट्रीटमेंट देऊ शकतो.
जे घोडे जे असतील तर त्यांच्यामध्ये सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी एक बोलस देऊ शकतो. असे 4 ते 5 दिवस आपण कंटिन्यू ट्रीटमेंट चालवू शकतोय. आणि जे की शेळी या मेंढ्या असेल तर त्यांना आपण सकाळी अर्धी बोलस आणि संध्याकाळी अर्धी बोलस देऊ शकतो. असे त्यांच्यामध्ये पण तसे ट्रीटमेंट 4 ते 5 दिवस. आणि जे की बछडे आहेत 5-6 महिने तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण सकाळी एक बोलस आणि संध्याकाळी अर्धी बोलस आपण देऊ शकतो. या तर जनावरमध्ये रुमेन pH का इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगतो. तर जनावरांमध्ये 4 चेंबर असतात, म्हणजेच की 4 पोटे असतात. त्याच्यामध्ये एक रुमेन, 2 नंबर रेटिकुलम, 3 नंबर ओमॅसम, 4 नंबर ओबोमॅसम. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे हे रुमेन असते. रुमेनचाच pH हा इम्पॉर्टंट असतो. तर रुमेनच्या pH वरनं आपल्याला जनावरांमध्ये ॲसिडोसिस आहे की अल्कलोसिस आहे ते कळते. तर याच्यामध्ये नॉर्मल रेंज रुमेन pH ची 6.4 to 6.7 pH आहे, म्हणजेच की 6 to 7 अशी ही नॉर्मल रेंज आहे. तर रुमेन जेवढे नॉर्मल राहील तर तेवढे मायक्रोफ्लोराची ग्रोथ वाढणार, नंतर डायजेशन इम्प्रूव्ह होणार. जर ॲसिडोसिस म्हणजेच की 1 ते 5 जर pH आला तर ॲसिडोसिस म्हणतात. तर याच्यामध्ये pH कमी झाला आणि जास्त झाला तरी ती मायक्रोफ्लोरा मरण पावतात. त्याच्यामुळं जेवढा नॉर्मल pH राहील रुमेनचा तेवढं डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह राहणार, जनावर हेल्दी राहणार, नंतर त्याला कुठलेही आजार होणार नाहीत, नंतर ती दुधाला पण कमी येणार नाहीत, इत्यादी समस्यांपासून आपण हे होतोय. तर जनावरमध्ये तुम्हाला डायजेशन सिस्टीम कशी होते ते तुम्हाला सांगतो. तर जनावरांमध्ये 4 पोट असतात. तर पहिले रुमेन, 2 नंबरचे रेटिकुलम, 3 नंबर ओमॅसम, 4 नंबर ॲबोमॅसम. तर जनावर जे गवत खाते म्हणजेच की माउथ टू फर्स्ट चेंबर म्हणजे रुमेन, त्यामध्ये हाफ डायजेशन होतात. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया नंतर अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ते काय करतात तर डायजेशन करण्याचे काम करतात. परत सेकंड चेंबर तर माउथ गट सेंड करते, म्हणजेच की आपण त्याला रवत म्हणतो, म्हणजेच की रवत करतात ते जनावर. आणि परत ते रवत केलेले जे अन्न असते ते सॉल्व करतात आणि फर्स्ट 2 चेंबर म्हणजेच की पास आउट होतात आणि ते थर्ड चेंबरमध्ये डायरेक्ट जाते. तिथे जे एक लहान पीस होतात, कणक होतात, त्यानंतर ते 4th चेंबरमध्ये जाते. 4th चेंबरमध्ये एन्झाईम हे जे आहे ते त्या डायजेशनवरती ॲक्ट होतात आणि तिथे डायजेशन कंप्लीट होते. तर अशा पद्धतीने एक जनावरमधील डायजेशन सिस्टीम असते. आणि जर माहिती ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.